हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप बरं असेल. तर गाईज, आज श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि आज एक स्पेशल डे पण आहे. ते तुम्हाला मी थोड्या वेळात सांगेल, तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. खूप चांगला दिवस जाणार आहे माझा आजचा. तर ठीक आहे, चला आता आपण आता आज मी सकाळी गाईज शाळेत नाही जाणार आहे, पण मी शाळेच्या वेळेवर उठली आहे 6 वाजता. आता काहीतरी 6:30 वाजून गेले असतील आणि आता मी आंघोळ वगैरे नाही केली एवढं सकाळची. तर आता खिचडी बनवायची. श्रावणातला पहिला सोमवार, त्यामुळे आमच्याकडे सगळ्यांची उपवास आहेत आणि मम्मीला निरंकार उपवास नाही धरता येणार, कारण की ती तब्येत खराब आहे. त्यामुळं आम्ही सगळेच खिचडी खाऊन उपवास धरणार आहोत. तर आता कामावर उरकणार आहोत आणि मग देवाची पूजा करणार आहोत आपण. तर चला मग शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. हे बघा काय इथे कसं इथं मस्ती करत बसलं आहे. फायनली मी आता किचन साफ केलं आहे आणि काय ते खिचडीसाठी नाही का बटाटा वगैरे चिरायचं, तर ते पण चिरून झालं आहे. किचन साफ केलं. आता हॉलमध्ये फक्त झाडू मारायचं, लादी पुसायचे आणि मग आपण देवाची पूजा करायला घेणार आहोत. त्यामुळे दूध आणि दही आहे. पक्का बघू शकतो सगळून. नाही बघ ना, बघ ह्याचा डब्बा पण काळी पिशवीच का? दुकान माझ्याकडे गाईस काळी पिशवी होती म्हणून त्यांनी काळी दिली. तर माझी चुकी नाही, त्याला परवडली असेल काळी पिशवी त्यामुळे त्यांनी दिली. तर माझी काय चुकी नाही त्याच्यामध्ये. बघा गाईस, कशी 2 कुत्री आमची तिथे पप्पा नोट होते. हे बघ कशी बघते स्वीटी माझ्याकडे. मम्मी पप्पा कुठे? पप्पा कुठे? हे बघा गाईस, रॉबिन. काय झालं सुटी? काय झालं? पप्पाला उठव, पप्पाला बोल. पप्पा करायचं ना पप्पा. डोळ्याच्या चटकी गणपतीचं काहीच नाही मूर्ती बिर्ती नाही रे, मूर्ती आणायची गणपतीची. हा बघा, हा झलकायली बघा. ए थांब ना, त्याला उदी. रॉबिन पप्पाला उठवा, पप्पाला उठवा. उठा पप्पा उठा. बाप्पा करायचंय, उठ पप्पा. बाप्पा करायचंय, बाप्पा करायचंय, उठ. पप्पा उठणार पप्पा. उठ माझं, छान उठ. बाप्पा करायचंय, उठ. छान बाप्पा करायचंय म्हणून, छान उठा. पप्पाला उठा. पप्पा. मम्मी वांडर बघ. माकड कुठं आलं? पूजा वगैरे झाली आहे. मी पूजेचा व्हिडिओ नाही काढू शकले, कारण की पूजा करायला उशीर झालेला नाही का खूप. त्यामुळं मी असं लगेच आंघोळ वगैरे करून पूजेला बसली, त्यामुळं नाही काढू शकले व्हिडिओ. तुम्हाला माझ्या ह्याच्यावर जरी दिसत असेल, मी आमची पूजा झाली आता आणि हे पण बांधले गळ्यात. नाही हे बघा, त्याला काय ते म्हणतात, मला आता नाही माहीत. हे बांधलं आणि आता काहीच फायनली उपवास चालू आहे. ये तर आता मी चहा ठेवला गाईस, पण माझं लक्ष बघू शकता तुम्ही केवढं जास्त आहे की मी चहा उतू हलवलेला आहे. उतू मी फोन आणायला बाहेर गेली आणि चहा असं झालं. वाव, हा कसली भारी होती बाहेर. आता पटकन आता ते साफ करून घेऊन तर मम्मी शिवाय काढेल. हो आणलाय, कारण की मम्मी खाणार आणि मम्मी तोंडाकडे बघत असणार, ते कसं बरं नाही वाटत ना. आणि मम्मी एकटी जेवायला बसणार, त्यामुळं मी पण म्हणजे मी आणि प्रथमता वगैरे. ठीक आहे, तर चला मग आता पटकन चाय बनवते आणि मग जाऊया आपण बाहेर. काय? हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर वंसू. हॅपी बर्थडे.
वंशिकाचं सेलिब्रेशन झालेलं आहे तर आम्ही खूप मज्जा केली. खूप छान वाटलं गाईज, मला खरंच आवडलं. मस्त सेलिब्रेशन झालं माझं. फर्स्ट टाइम माझ्या 3 मैत्रिणींनी माझा एवढा मोठा बर्थडे केला, त्यासाठी खरंच थँक्यू सो मच. आणि कोण 3 मैत्रीण? एक आहे आरोही, कुठे तर गाईज आता झालंय बर्थडे सेलिब्रेशन करून आता आम्ही जाणार आहोत सगळ्यात चांगला फ्रेंड. आता आम्ही जाणार आहोत घरी. तर शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. गाईज ही आहे आरोही, सांग ना. ही आरोही आहे, ही माझी फ्रेंड साक्षी आणि ही श्रेया. आणि एक भाव आहे माझा तो. काय चाललंय काय चाललंय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी ए नाडे नाडे चला लागा कामाला. येतो ये इकडे पुढे अशी जरा ये पुढं. माझ्या पोरगीला काय केलं? लागा कामाला चला. कापा की अरे सगळं झालं. कपडे चेंज करायचे सगळ्यांनी आणि ते धागं उडवले नाही ना. धागड काय चाललंय? अरे हे माझ्या पाठी येते. गाडी भेटते. रेणुकाला कामाला चल. धागं उडवले गोळा कर. बाथरूम कुठे? बाथरूम बाथरूम कुठे? आता मी एवढा मोठा चाकू देतो तोंडात. गाईस माझ्या मैत्रिणी यार, रेणुका यार काय ही काढून देतली. ते वाढतच जाणार. काय यार रेणुका? मी केक का घेतले? केक पण नको असू दे ना आता. काय यार रेणुका? ए रेणुका हा. काय यार? हो, खो. चलो मी शपथ केसांची बघ ना. अरे नंतर कर. चला गाईस फोटो काढू आपण. थोबडे पण लागताय. काय यार रेणुका? एवढं इथं फोटो काढायचं चांगला फोटो काय काढायचा. एवढं बाई, धागं फोटो उडवलं? तुझा फोटो बघ. काय भारी आहे. हा? कसं- उपास उपास आहे. जा बाबा जा. रडशील. बस इथं. मी नाही रडत. आहे का? काय यार रेणुका? फोटो काढ नाही यार. गौरी केस नको विचारू. केसामध्ये टाक. फडीवर टाकत ए ते गम असतो. गौरी वंशिका धागा सोबत खेळते. केसावर. बस झालं चल फोटो काढ सोबत. पाणी टाकले की निघून जाते. नाही गम असतो. चिंगम कसा आपण हे करतो तसं चिंगम करतो. मागून काढ ना. बाई मागून. हे छान आहे गाणं. पोर्ट्रेट मध्ये काढ ना. रेणुका थांब पडशील खाली. एवढे पोझिशन घेऊन थांबले फोटो काढायला. ए गौरी का जाऊ दे कळलं पाहिजे बर्थडे सेलिब्रेट करून झाले तू वापस फोटो. आपली ती मॅक्सी टाकली ती शिवायला धागा झाला असता तर तिच्या अंगावर टाकताय मी धागा. काय यार तुम्हाला पटलं पाहिजे. काय म्हणते रेणुका? गौरीला बोला काहीतरी बोला. गौरी ती बोलली ना तुमची. ही पोस्ट दोन शब्द नवीन ऐकवले त्याबद्दल त्यांची खरंच उद्या शाळेत आहे. कशाला शाळेत यायचंय? सुट्टी आहे आज उद्यापासून. उद्यापासून उपास आहे तुझा. तुम्हाला एक करणार नाही की आणते. हे बघा माझा गुट्ट्या बघा माझा गुट्ट्या.
बड्डे माझ्या फ्रेंड्स लोकांनी केला. हे माझ्या स्कूलचे फ्रेंड्स होते. तर झाले आता मी चालले त्यांना सोडायला खाली. तर चला गाईस जाऊया. गाईस तुम्हाला एवढं सगळं बघितल्यानंतर तुम्हाला कळलंच असेल की आजचा दिवस माझ्यासाठी का स्पेशल होता. पहिली गोष्ट तर आज श्रावणातला पहिला सोमवार होता आणि पहिल्या सोमवारी माझा बड्डे आलेला. त्यासाठी मी हॅपी होते आणि माझा उपवास होता. त्यामुळे तरी मी गाईस बड्डे सेलिब्रेट केला. केक वगैरे होते ते मी घरी आणले आणि काय केक मी घरी म्हणजे त्यांनाच परत रिटर्न सांगितलं तुमच्या घरी नाही खायला. तर आता शेवटचा केक मी कट करते. आता 10:10 पावणे 11 झालेत आणि आता हा लास्ट आमच्या घरातला केक आहे. माझी फॅमिली करणार आहे. तर हा माझा आमच्या घरातला लास्ट केक मी कट करणार आहे आणि माझा बड्डेचा एंड होणार आहे. तर अजून कोणी मला विश केलं नसेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये मला विश करा. मी सगळ्यांना रिप्लाय देईन विश केलेल्याचा. आणि याचा ब्लॉग कसा वाटला मला अनएक्सपेक्टेड होतं. गिफ्ट्स वगैरे बुके आणि बड्डे हॉल सगळं मला म्हणजे मी एवढं माझा भाऊ कसा करतो गाईज इकडे केक घेऊन उभा राहिला. माझ्यासाठी खरंच गाईज अनएक्सपेक्टेड होतं हे सगळं म्हणजे एवढं गिफ्ट. इवन माझी मैत्रीण गाईज मानकूरवरनं मला गिफ्ट घेऊन आले आणि खूप छान बनवलं गिफ्ट. हां लय म्हणजे मला खूप आवडलं. एवढं जपून ठेवलं ना मी ते गिफ्ट. परत माझ्या एक फ्रेंडनी बुके दिला आहे मला. स्नेहा नावाची फ्रेंड आहे तिने मला बुके दिला आहे. तोही खूप अतिशय छान आहे. मला खूप आवडलं. आणि चैन वगैरे असं काय दिलेलं आहे. तर मी दाखवेन तुम्हाला जर टाईम भेटला तर. कारण की आता गाईज माझा आजचा दिवस खरंच खूप छान गेला आणि सगळ्यांनी माझा बड्डे सेलिब्रेट केला. माझा आजचा दिवस एवढा स्पेशल केला त्यासाठी सगळ्यांना खूप धन्यवाद. आणि माझा भाऊ सुटलेला आहे. जस्ट आम्ही जेवलो आणि केक खायचा म्हणून गाईज मी उपवास सोडून केक कापणार आहे. तर आता केक कट करून मग केक खाणार आहे. नाही चला मग पटापट. म्हणजे गाईज एवढी सिरियसली म्हणजे एवढे पाय दुखतात ना. इकडं पळ तिकडं पळ. तिने बोलवले भाई खूप पाय दुखतात माझ्या आज. पण ठीक आहे एकच दिवस असतो वर्षातनं. आपण खूप वाट बघतो या वर्षी. कुत्रा तिकडं खातोय. देवा आता मी कुठून येऊ मी मला रस्ता दे यायला. मला सोडून त्याला हा झालं. आता पोज तो नाही करणार. पप्पी घे. आता पप्पी घेत होती तर काढणार नाही म्हणतो. महाराज बाथरूम मध्ये गेले ते आरती घेऊन या. जातो देव बाथरूम मध्ये रोज आता. काय करायला गेले ते महाराज? अरे माग सर झालं काय गरज नाही. लहान नाही आता तू काय वावळा काय ओळू का नाही ठेवू दे आता राहू दे. तिकडे धरले आणि तीच कॅन्डल घ्या ना अशी ओवळ. नवीन व्हिडिओ चालू करू का? बाहेरच्या सगळ्या चपला दिसत आहेत. हो ते साहेब मला आता तेच म्हणलं तर साहेब. बोला. उभा करू का आडवच घेऊ? ह्याच्यात छोटूस अरे ते हे काढ रिबिन काढ. त्याच्या आतमध्ये सरप्राईज आहे. हा ओढ जोरात बाजूला ठेव. हा काप केक आता. तू तर बनवायची म्हणजे मीठ असती. 3, 2, 1. Happy birthday to you. Happy birthday to you.
Happy birthday, dear Vanshika. Happy birthday to you. गुरुजींनी टाळ्या वाजवल्यात म्हणजे या birthday की. सफल झाला. मी खरं तुझा करतोय कसं नीट एकदम शिस्तीत दादा फोटो काढ केसाला लागत तिच्या. काम ना फोटो काढ उदम दर जरा हसून म्हणजे काढतो फोटो काढते मला काय कर ना काढते की फोटो ती अरे थांबा ना मस्ती नंतर कर अरे अगं ह्या कॅमेऱ्यात हे धर. हो, हो. ये, चल ना. हा. असं करा की म्हणजे हाताची स्टाईल ये बघ खा. हा तिचा हा. Oh my god. कुठे ठेवलं होतं? ए, स्वीटी. हो भाई मस्त आवडला रडते का काय नाही अरे अगं नको रे. लवकर दिसते रे तिला मला महिनाभर व्हिडिओ पाठवत होती तसलं थँक्यू आय लाईक दिस काय जरा बुके लाईट बंद करला. आवडलं तो बघितलंय तो लेडी पडला का आई काय करतेस तुला बघ ना, ह्याला बघ किती वारा आलाय. ए बंद करू का आता काय करू? हा करतो तर गाईज माझ्या भावाने मला गिफ्ट काय दिलं मी तुम्हाला दाखवते आणि त्याचबरोबर मला सकाळपासून 2 अजून बुके भेटल्यात तेही पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा हा गाईज माझ्या दादाने दिला आहे. कॅडबरी पडली असते आता असं ते मीच खाणार आहे. हां तर हा दादाने दिला आहे मला गिफ्टमध्ये आत्ता आणि हे माझ्या फ्रेंडने दिलं आहे आणि हे माझ्या भावाने दिले प्रतीकने. असं हे 3 बुके दिलेत मला. किती छान आहेत त्यांनी पण आवडले मला. थँक्यू सगळ्यांना. मला उमेश दादा इकडे बघ उमेश दादा मला गाईज गिफ्ट देणार आहे काही देणार झुडिओमध्ये. नाही बाबा. आम्ही सध्या भिकारी घालायला कपडे नाही. दादाचं शर्ट घालतोय. कानातलं दीदीचं आता काय बोलला सांगू हे मित्र उचलून आणले. आणि चप्पल रस्त्यावर पडली होती ती घालून आलोय. अच्छा तर काय आता तुम्हाला आहे ना गिफ्ट देणार आहे झुडिओमधनं काहीतरी घेऊन तर बघू आपण.